धडगाव तालुक्यातील बर्डीपाडा भोगवाडे खुर्द जिल्हा परिषद शाळेत गुणवत्तापूर्ण शिक्षक कायम ठेवण्याची पालकांची मागणी। शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे। शिक्षणाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे। त्यासाठी आपल्या पाल्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी पालक सरसावले पुढे। धडगाव तालुक्यातील भोगवाडे खुर्द येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बर्डीपाडा येथे नुकत्याच झालेल्या पालक परिषद सभेत शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेबाबत सविस्तर चर्चा झाली। या सभेत पालक, ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन समितीने एकमुखाने गुणवत्तापूर्ण शिक्षक कायमस्वरूपी देण्याची मागणी केली। विशेष म्हणजे या शाळेची गुणवत्ता पाहता इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थीही येथे प्रवेश घेत आहेत। हे शाळेच्या यशाचे मोठे उदाहरण मानले जात आहे। ही शाळा गुणवत्तापूर्ण व आदर्श शाळा म्हणून ओळखली जाते। विद्यार्थ्यांची हजेरी नेहमी 60च्या वर असून वर्ग नेहमी गच्च भरलेला असतात। यापूर्वी शाळेत कार्यरत असलेले जुने शिक्षक विद्यार्थ्यांना दर्जेदार, आनंददायी व समजेल असे शिक्षण देत होते। त्यामुळे विद्यार्थी आवडीने शाळेत येत होते। मात्र ऑनलाईन बदली प्रक्रियेमुळे काही नवीन शिक्षक येथे रुजू झाले। या शिक्षकांकडून गणित व इंग्रजी विषयांमध्ये अपेक्षित दर्जाची शिकवणी होत नसल्याचे पालक व विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आले। याबाबत गावकऱ्यांनी तक्रारी केल्यानंतर संबंधित शिक्षकांची बदली करण्यात आली। त्यानंतर त्या जागी अतिरिक्त चार्जवर शिक्षक रुजू झाले। या शिक्षकांची अध्यापन शैली, विषयावरील प्रभुत्व आणि विद्यार्थ्यांशी असलेला संवाद पाहता विद्यार्थ्यांनी आवडीने शिक्षण घ्यायला सुरुवात केली। वर्ग पुन्हा विद्यार्थ्यांनी भरू लागले आणि शाळेचा शैक्षणिक दर्जा अधिक उंचावला। मात्र हे शिक्षक पूर्वीच्या ज्या शाळेत कार्यरत होते तेथील ग्रामस्थांनी त्यांची परत मागणी केल्याने भोगवाडे खुर्द येथील ग्रामस्थ व पालकांनी तीव्र विरोध दर्शवला। असे गुणवत्तापूर्ण शिक्षक मिळणे कठीण आहे। त्यामुळे हे शिक्षक येथे कायम ठेवावेत अशी ठाम मागणी पालक परिषदेत करण्यात आली। सध्या शाळेत केवळ 2 शिक्षक कार्यरत असून तेही अतिरिक्त चार्जवर असल्याने कायमस्वरूपी शिक्षक नेमण्याची गरज व्यक्त करण्यात आली। पालक परिषदेत महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली। विद्यार्थ्यांचे शिक्षण हेच गावाचे भविष्य असल्याने शिक्षणाची गुणवत्ता टिकवणे आवश्यक आहे। शेवटी गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या शिक्षकांचा योग्य गौरव होणे गरजेचे असून अशा शिक्षकांना प्रोत्साहन देण्याची मागणी पालक व ग्रामस्थांनी केली। यावेळी विजय पावरा, ठुमला पावरा, दिलीप पावरा, दीपक पावरा, अनंत पावरा, प्रताप पावरा, वसंत पावरा, इंदास पावरा, रमेश पावरा, जोमा पावरा, वनिता पावरा, गुड्डीबाई पावरा, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य आदी उपस्थित होते। आमची शाळा भोगवाडे खुर्द जिल्हा परिषद या शाळेमध्ये पहिले ज्ञानेश्वर निंबा बोरसे, रूपसिंग पावरा सर हे शिक्षक चांगल्या दर्जाचे होते। त्या शिक्षकांनी आम्हाला या जिल्हा परिषद शाळेमध्ये मुलांना खूप चांगल्या पद्धतीने घडवलं आणि आमच्या शाळेच्या मुलांचं शिक्षण जे आहे ते चांगल्या दर्जाचं आहे आणि चांगल्या दर्जाचे शिक्षक हवं म्हणून आम्ही या शाळेत जे शिक्षक बदली झाले, ऑनलाईन बदली झाले, कबीर मेघा पावरा, रोहिदास दित्या पावरा या शिक्षकांना आम्ही सांगितलं, त्यांना शिकवण्याची 15 दिवसाची संधी दिली। 15 दिवसामध्ये त्या शिक्षकांनी आमच्या तोंडावर सांगितलं आम्हाला इंग्लिश काय शिकवता येणार नाही, गणित पण जड अक्षराचे गणित आम्हाला शिकवता येणार नाही। त्या शिक्षकांची प्रगतीसुद्धा आम्ही बघितली। शाळेला भेट दिली आम्ही वेळोवेळी। त्या शिक्षकांना बरोबर शिकवता येत नव्हतं। त्यामुळे आम्ही दिलवर शिवाजी पावरा या शिक्षकाची मागणी आम्ही केली डेप्युटेशनवर। या सरांना फक्त 6 महिन्याचे डेप्युटेशन दिलं होतं। आता त्या शिक्षकांना परत मागणी करतायत ठोकाबारे या गावामध्ये, पण दिलीप पवार सरांना आम्ही या भोगाड्या गावात या शाळेतच ठेवावं अशी आमची अपेक्षा आहे आणि मुलांना चांगल्या दर्जाचे शिक्षण देतात आणि असंच राहावं ही अपेक्षा आमची गावकऱ्यांची।